ठाण्यात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच दरम्यान आज सकाळी 8 वाजता ठाण्यातील 3 हात येथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक भिंत कोसळल्याची घटना घडली। तसंच येथील घरं देखील खचली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वनविभागातील कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं तरी कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय। भिंतीच्या बाजूलाच 72 मजली इमारतीचं काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झालं आहे। आम्ही वनवसाहतीमध्ये राहणारे वन कर्मचारी आहोत। आज गेले 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं। जेव्हा खड्डा खाण्याचं काम चालू होता, खड्डा खणत होते, काम चालू होता, तेव्हा पण आमच्या वनवसाहतीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या। तडा गेल्या असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना गेलो, अधिकाऱ्यांनी सगळं पत्रव्यवहार केलेला आहे। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे जे मालक आहेत म्हणजे जे कोण बिल्डर आहेत त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळे आमच्या वनवसाहतीमधली लोक गेलेलो होतो, त्यांना पत्रव्यवहार दिला होता। पण आजच्या घडीला सकाळी 7:15 ते 8च्या दरम्यान रात्री 3:30ला मी स्वतः उठलो होतो, तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूमला, आणि आज 8:15च्या दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे चाळीतले सगळे रहिवासी धडाधड सगळे बाहेर आले। लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं आणि आज आमच्या इथले हे सगळे लोक आहेत त्यांना पण आपण विचारलं। भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पीसे पंपिंग स्टेशन तसंच टेम प्राधिकरणाच्या शहाळ पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात। त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा कमी झालाय। दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पाणी पुरवठा कमी होत असल्यानं महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरण्यास समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस म्हणजेच 9, 10 आणि 11 जुलै दरम्यान अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। दिवा परिसरात काल संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील शिवम मार्केट समोर घडली। यावेळी समोरच असणाऱ्या एका दुकान मालकानं आपल्या दुकानातील आग विझवण्याच्या यंत्रणेनं ही तात्काळ आग आटोक्यात आणली। ही घटना अचानक घडल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। आग लागल्यानं दुचाकीचं नुकसान झालं असलं तरी चालक सुस्थितीत आहे असं सांगितलं। या घटनेनंतर स्थानिकांनी आग विझवण्याच्या उपकरणांची उपयुक्तता तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हवामान खात्यानं महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी केलाय. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतलाय. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. तसंच धोकादायक इमारती असतील किंवा फांद्या पडलेल्या असतील, तसंच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत आणि धोकादायक इमारतीतील रिकाम्या कराव्यात. तसंच योग्य त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करावं आणि अतिवृष्टी झाल्यास शहरांमध्ये कुठेही पाणी साचू नये यासाठी सखल भागांमध्ये पंपाची व्यवस्था करावी असे निर्देश पालिका प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. अतिवृष्टीचा जे आहे अलर्ट देण्यात आलेला आहे. आताच थोड्या आणि मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिलेली आहे. आपण देखील ठाणे महानगरपालिका आपत्ती काय नेमका या संपूर्ण भेटी दरम्यान महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काय उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. आणि जो काही पाऊस पडतोय त्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत, त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं. पण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात. पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही. फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती. त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती. आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते, पंपांची संख्या वाढवलेली आहे. आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं, आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेले आहे. सर, अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता आहे, त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत? आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत. इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगचं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत. सर, हे हिंदी में आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात कळवा नाक्यावर पुन्हा एकदा भले मोठे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर आव्हाड यांची जिद्दी, ध्येयवादी आणि संघर्षवादी प्रतिमा दाखवण्यात आली आहे. जिद्दीनं हाती घेतलेल्या कामांप्रती, ध्येयवादी नवीन प्रकल्पांसाठी, संघर्षवादी येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींप्रती सफर अभी बाकी है अशा शब्दात आव्हाडांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आले. मतदारसंघातील नागरिकांनी या बॅनरबाजीचं स्वागतच केलं असून आव्हाडांच्या प्रकल्पांची आणि त्यांच्या कामांचीही प्रशंसा केली आहे. या बॅनरमुळे आव्हाडांच्या मतदारसंघात वातावरण निर्माण झाले. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यानं प्रवाशांना कळवा कारशेडला धावावं लागलं. कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून कारशेडकडे जात असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. गर्दीमुळे ठाणे स्थानकावर हालचाली करणं प्रवाशांसाठी कठीण झालं होतं. या स्थितीत काही प्रवाशांनी काही वेळ वाचवण्यासाठी आणि गर्दीतून सुटण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवरून कारशेडकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. रेल्वे प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं प्रवाशांनी नमूद केलं. तसंच या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.